बानू, त्रिपुरासूर हे केवळ एक उदाहरण झालं। अशी अनेक युद्ध झाली। अशी युद्ध करून आम्ही सारी सृष्टी दैत्यांपासून मुक्त केली। त्यानंतर आम्ही आमच्या अर्धांगिनींना भेटायला गेलो। आम्हाला वाटलं आमचा पराक्रम ऐकून त्यांच्या मनात आमच्याविषयी जो आदर आहे तो आदर वाढेल, ते आमची स्तुती करतील। परंतु झाले मात्र उलटेच। हे कैलास सोडून गेले, त्याला खूप काळ लोटला। हो, मी देखील क्षीरसागरात ह्यांच्याशिवाय राहते आहे। आता ते परत येतील असे वाटते आहे। तसे संकेत देखील मिळत आहेत। संपूर्ण दैत्य कुळाला पाताळात पाठवल्याशिवाय परतणार नाहीत असा संकल्प होता ह्यांचा। देवी, ह्यांच्या येण्याची चाहूल मला लागली आहे। आता कोणत्याही क्षणी हे परत येतील। मला देखील यांची प्रतीक्षा आहे। यांच्याशिवाय कैलासाला शोभा नाही। देवी, तुम्ही कोणत्या विचारात आहात? आजवर ह्यांनी जी जी युद्ध केली त्यात मी ह्यांच्यासोबत शक्तिरूपाने होते। मात्र असे असताना देखील त्यांनी कधी त्याचा उल्लेखही केला नाही। माझेही तसेच आहे। युद्धभूमीवर ह्यांचे तेज तसेच राहावे म्हणून मी देखील ह्यांच्या सोबतच असते। कदाचित ह्यांना असे वाटत असावे की ह्यांनी ही युद्धे स्वबळावर लढली। नाही, परंतु असे वाटू शकते। मात्र हे सत्य नाही। कैलासात आपले स्वागत आहे स्वामी। मी देखील आपले स्वागत करते। आपण येण्याची चाहूल मला लागलीच होती आणि मी आपले अभिनंदन देखील करते, कारण आपण युद्ध करून अनेक दैत्यांना पाताळात पाठवले। देवी, आम्ही तुमचे अभिनंदन स्वीकारतो, परंतु आम्हाला तर असे वाटले होते की आमच्या विजयानिमित्त इथे उत्साह असेल, उत्सव असेल, आमचे खूप मोठे स्वागत होईल। असो, पण आपल्या स्वागताला आपल्या अर्धांगिनी इथे उपस्थित आहेत हेही फार आहे। पार्वती, आम्ही सर्वदूर शांतता प्रस्थापित करून सृष्टीला आनंद प्रदान करून आलो आहोत। आता ह्या सृष्टीला कसलेही भय नाही। मात्र आपण हे साध्य कसे केले स्वामी? कसे म्हणजे स्वबळावर। मी आणि श्री विष्णू आम्ही वेगवेगळ्या स्थानावर युद्ध करत होतो आणि हे सर्व काही त्यातूनच घडले आहे। मात्र तुमच्यासोबत आणखी कोणी होते का? आवश्यक तिथे देवतांचे सहाय्य घेऊ। मुळात ही युद्ध आम्हीच लढलो आहोत। तुम्ही आमचा अपमान करीत आहात। तो कसा काय? पार्वती देवींना जे वाटते तेच मला देखील वाटते आहे। देवी, आपण हे काय बोलत आहात? काय झाले आहे आपल्याला? तुम्हाला ह्याचे विस्मरण झाले आहे की आम्ही देखील तुमच्या सोबत शक्तिरूपाने या युद्धात होतो। आम्ही साक्षात श्री भगवतीचा अंश आहोत। तिच्याशिवाय हे होणं शक्यच नाही। मात्र तुम्ही तिलाच विसरला आणि आम्हाला देखील। आणि म्हणून मी पार्वती आणि मी लक्ष्मी तुम्हाला शाप देतो आहोत।
की तुम्ही निस्तेज व्हाल. पार्वती, हे तू असं का केलं? कारण तुम्ही प्रकृतीलाच विसरला. आणि तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. आम्ही तुमची परीक्षा पाहिली, परंतु तुम्ही त्यात अपयशी ठरलात. ते पाहुणं होतं काय करते? चल विचारू त्यासनी. अरे पाहुणं, अरे अरे रंगा. गणुबा राघोबा, बरं झालं तुम्ही भेटला सा. ते म्हाळसा देवीसनी भेटायचं होतं वाईच. म्हाळसा देवीसनी? आणि ते कशा पाय? हाय का अहो, देवांचा सांगावा घेऊन आलोय मी. मग त्यो सांगावा आम्हाला द्या की, आम्ही सांगतो की देवीसनी. नाही नाही, तसं करता येणार नाही, कारण मला सांगितलंय ती मलाच करायला पाहिजे काम. नाही म्हणजे देव कवा येणार आहे ती काही ठाव आहे होय तुम्हाला? अहो, त्योच तर सांगावा घेऊन आलोय मी. म्हणजे काय, देव बानुसनी गोष्टी सांगतात, तिला मोरचं समजा ठाव पडावं म्हणून त्यासनी याला उशीर होणार आहे. कसल्या गोष्टी सांगतात हो? देवीच्या गोष्टी आहेत ते, शक्तिरूपाच्या गोष्टी. तुमच्या ध्यानात याचं नाही ते. मी येऊ का? हा या या. देवा, पार्वती देवी लक्ष्मी देवी तुमच्या संग अशा कशापायी वागल्या? तुमचा अपमान कशापायी केला त्यांनी? बानू, ही शिव आणि शक्तीची परीक्षा होती. ही हर आणि हरीच्या अर्धांगिनीची परीक्षा होती. तर देवी तुम्हाला असं सोडून निघून गेल्या? होय. आणि मग काय झालं देवा? त्यानंतर माझे आणि श्री विष्णूचे तेज नाहीसे झाले. काय सांगता हायसा तुम्ही? होय, मी आधी तुला सांगितले आहे की ही कथा कदाचित कोणाला ठाऊक नसेल. शिव आणि श्री विष्णू हे दोघेही भगवतीच्या अधीन आहेत, हे कोणाला कदाचित ठाऊक नसेल. पुरुष आणि प्रकृती, प्रकृती अर्थात स्त्री, हिचे अनन्य साधारण महत्व आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा नेहमीच उच्च स्थानावर आहे. पर देवा, तुम्ही तर राक्षसांसंग युद्ध करून समद्यांचं कल्याण केलं होतं. होय, परंतु युद्ध करताना त्या शक्ती रूपाने आमच्यासह होत्या. केवळ आम्हाला त्याचे विस्मरण झाले होते. त्यापायी तुमचं तेज गेलं हे काय मला पटत नाही जी. बानू, देव आणि मनुष्य यांना सत्य काय आहे हे कळावं, ह्यासाठी ती भगवतीचीच लीला होती. मग ह्यानंतर काय झालं जी? त्यानंतर आम्ही दोघेही निस्तेज झालो. हे लपून राहण्यासारखं नव्हतं, आणि म्हणून ही वार्ता सर्वदूर झाली.
हे प्रभू, आपल्याला कधी अशा अवस्थेत पाहिजे याची कल्पना देखील केली नव्हती. आजवर समस्त सृष्टीला प्रत्येक संकटातून आपण वाचवलं आणि आपणच आज येथे निस्तेज पडून आहात. ही काय लीला आहे प्रभू. नारायण नारायण. हे श्री महादेव, या सृष्टीत जे जे अशुभ आले त्याचा आपण संहार केला. हे श्री विष्णू, आपण या सृष्टीचे जगतपालक आहात आणि आज ही आपली अशी अवस्था, आणि तीही आपल्या अर्धांगिनीने करावी, हे माझ्या बुद्धीला न कळणारे आहे. आपण निस्तेज झाला आहात म्हणून या साऱ्या सृष्टीचे तेज नाहीसे झाले आहे. सर्व संतुलन बिघडले आहे. यावर काय उपाय आहे मुनीवर. काहीतरी मार्ग काढायला हवा. आपण सांगा, मी हवे ते करीन. नंदी, यावर काय उपाय आहे हे मलाही सांगता येणार नाही, परंतु या संदर्भात मला माझ्या पिताश्रींना भेटायला हवे. साक्षात श्री ब्रह्मदेवच यावर उपाय सांगतील. म्हणजे देवा, पार्वती देवी आणि लक्ष्मी देवी तुमच्या संग नव्हत्या? नाही, आम्ही एकटेच होतो. याआधी पार्वती अशा पद्धतीने मला कधीच सोडून गेली नव्हती. प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक संकटात ती माझ्यासह होती. मला अजूनही तो प्रसंग आठवतो. समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हलाहल मी प्राशन केले होते आणि पार्वतीने माझे मस्तक तिच्या मांडीवर घेतले होते. त्या हलाहलाने माझे संपूर्ण शरीर निळे झाले होते. असे तेज काळवंडले होते. परंतु त्यावेळी देखील पार्वती माझ्यासह होती. केवळ तिच्यामुळे मी त्या संकटातून बाहेर पडलो होतो. शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव. तर देवा, मी आख्यानामध्ये तर ऐकलं आहे का त्रिमूर्तीपैकी कोणासनी बी काय बी झालं तर हे जग चालणार नाही म्हणून. होय, खरं आहे. आणि म्हणूनच ब्रह्मदेव चिंतेत होते. नारायण नारायण. पिताश्री, त्रिदेवांमधले श्री महादेव आणि श्री विष्णू हे निस्तेज होऊन निश्चल पडलेले असताना आपण अद्याप काही केलेले नाही. नारद, संपूर्ण देवलोक चिंतित आहे. मीही विचार करतोय या घटनेवर काय उपाय करावा. परंतु पिताश्री, या आधी असे कधीही घडलेले नाही. श्री विष्णू आणि श्री महादेव हे सदैव अजेय राहिले आहेत. इथे प्रश्न वेगळा आहे नारदा. हे कृत्य कोणी दैत्य वा असुरानं केलेलं नाहीये, तर साक्षात त्यांच्या अर्धांगिनीनीच शिव आणि विष्णूचे तेज काढून घेतलंय. परंतु आता पुढे काय करायचे या प्रसंगी माझ्या दृष्टीला तरी काही उपाय दिसत नाही. जिथे समस्या आहे तिथे उपाय असणारच. या प्रसंगी
आदिशक्ती रागावलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण श्री पार्वती देवी आणि श्री महालक्ष्मी देवी यांची भेट घेणार आहात का? नाही, त्यांनी काहीही साध्य होणार नाही. परंतु मग उपाय काय, ज्याने श्री महादेव आणि श्री विष्णू यांचे तेज परत येईल? या प्रसंगी एकच आशा आहे, भगवती देवी. परंतु या प्रसंगी त्या कशा सहाय्यभूत होणार? भविष्यात महादेव आणि सतीचे जे पर्व सुरू होईल याची ही सुरुवात आहे. मग ब्रह्मदेवांनी काय केलं देवा? समजा पहिल्यासारखं झालं का मग? नाही बानू, ते तात्काळ होणार नव्हतं. आणि म्हणून ब्रह्मदेवांनी एक योजना आखली. तर देवा, तवर तुम्ही एकलेच होते? नुसतं विष्णुदेव होतं तुमच्या संग? होय. पर मग तुम्ही ती योजना म्हणत होते ती कसली? ब्रह्मदेवांनी त्यांचे पुत्र दक्ष आणि सनक ह्यांना बोलवलं आणि त्यांच्यावर एक कार्य सोपवलं. हे पिताश्री, आपण मला कोणत्या महत्वाच्या कार्यासाठी बोलावले? आपण आज्ञा करावी. आपला हा पुत्र दक्ष ते कार्य यशस्वी पार पाडेल. किती काळानंतर आपण आपल्या या ज्येष्ठ पुत्राची आठवण काढली आहे. आपली आज्ञा शिरस्वावंद्य असेल. आपण आपले ध्यान सोडून कार्य सांगावे ही प्रार्थना. आज या ब्रह्मलोकात तुमच्यावर एक अत्यंत महत्वाचे कार्य सोपवायचे आहे. श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज गेले आहे. अशा वेळी सर्व आशा आपल्यावर आहेत. आपण आज्ञा करावी पिताश्री. दक्ष, सनक, श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज पूर्ववत आणि तेजस्वी व्हायला हवे. अन्यथा या सृष्टीचे संतुलन विकोपाला जाईल. या सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होईल. परंतु पिताश्री, आपण या सृष्टीचे निर्माता आहात. आपण जर संकल्प केला तर या सृष्टीला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही. दक्ष, हे सत्य नव्हे. श्री विष्णू हे जगत पालक आहेत आणि श्री महादेव हे लयतत्वाचे स्वामी आणि त्रिदेव म्हणजे 3 स्तंभ आहेत सृष्टीच्या अस्तित्वाचे. आपण जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत नाही. परंतु या क्षणी आपली अवज्ञा मला करायची नाही. म्हणूनच मी सांगतो, या कार्याला तात्काळ आरंभ करावा. श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे तेज पूर्ववत आणण्यासाठी तुम्हाला कठोर साधना करावी लागेल. कसली साधना? कोणत्या दैवताची साधना? तुम्ही आजपासून भगवती देवीची साधना सुरू करावी. भगवती देवी म्हणजे अखंड तेजाचं मूर्तिमंत स्वरूप. या भगवती देवीचे बी मंत्रासह गुप्त ज्ञान आपण स्वतः आम्हाला द्यावे. आपण ध्यानाला बसताच हे गुप्त ज्ञान आपोआप आपल्यात अवतरेल. जशी आपली आज्ञा पिताश्री. माझे आणि श्री विष्णू यांचे तेज परत यावे यासाठी दक्ष आणि सनक यांनी भगवतीची आराधना केली. अत्यंत कठोर असे ते तप होते. पर तवा भी लक्ष्मी देवी पार्वती देवी आल्या नाही. त्या भगवतीचाच अंश होत्या. होणारे तप त्या पाहत होत्या. सर्व भक्तांना ह्या निमित्ताने भगवती मातेच्या अद्भुत शक्तीविषयी कळणार होतं.